गाईज आम्ही अडकलो इकडे बघा हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे सोमवार आणि आज मला गावाला येऊन आजचा तिसरा दिवस आहे. तर आता मी करणार आहे नाश्ता. तर मी तुम्हाला दाखवते काय आहे नाश्ता. काकीने दिलाय बघा गाईज, मस्तपैकी इडली चटणी. आता मी खाते, भूक लागली आहे मला एक्स्ट्रीम लेवलची आणि खूप टेस्टी दिसतंय. सो बघूया खाऊन. आता वाजले 11 आणि आम्ही आता जातो आहे कयाकिंग करा. मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. फर्स्ट टाइम करणार आहे मी कयाकिंग. एवढ्या वेळा प्लॅन बनले आणि सगळे फेल गेले आहेत. म्हणजे आम्ही जाऊच शकलो नाही, काही ना काहीतरी कामं येतात. पण आज काय पण करून जाणार. तर आता आम्ही रिक्षाची वाट बघतोय कारण जायला एकच गाडी आहे, त्याच्यावर आम्ही ट्रिप्सी नाही जाऊ शकत. तर बघूया लवकरात लवकर आता आम्हाला रिक्षा मिळते की नाही ते. त्याच्या रिक्षात आम्ही बसू तो भाग्यवान असेल. आणि गाईज दीदी बघा एकदम बँडवाली बनून जाते. फायनली गाईज मिळाली आहे रिक्षा. बसलोय रिक्षामध्ये. दीदी पण खुश झाली आहे. दीदी बघा सेम बँडवाली वाटते ना. तर जातो आम्ही लवकर पार्क पुढे गेलाय. तर आता आम्ही जातो आणि मस्तपैकी एन्जॉय करतो. आम्ही पोहोचलो इकडे आणि आता बघतो पार्क कुठे गेलाय तो आणि जातो आम्ही. तर गाईज भीती पण वाटते आणि एक्साइटमेंट पण आहे. दीदी तुझी काय? बघूया, मी ह्याच्या आधी केलं 1-2 वेळा केलं. काही जाडू आम्हाला चुकीचा रस्ता सांगितला आहे बघा. आम्ही कशात नाही येतोय इकडून आणि इकडे कयाकिंग आहे. बघूया आता जाऊन. हां हे बघा गाईस किती सुंदर आहे. मज्जा येणार आहे करायला. हे बघ तिकडे जाऊन आम्ही मासे पकडलेले. मासे होत. फिशिंग रॉड नाही ते आणलं ना. गपरवा टाकून देतो. आमचं कालच प्लॅन ठरलेलो. फिशिंग बघा गाईस किती भारी व्ह्यू आहे. कायाकिंग पॉइंट कोळम. ते बघा गाईस कायाकिंगची बोट. त्याच्यातल्या एका बोटमध्ये आम्ही बसणार. मस्त गाईस काय सुंदर आहे. बोटी बघा किती भारी लावल्यात आणि इकडे तयारी चालू आहे. गाईस फायनली आम्ही निघालोय. काका घेऊन आले आहेत बोटी. हे बघा कैसून जाऊचा बघूया आता. कैसून असताना हा इकडून जायचं आहे आम्हाला. आणि हे बघा कायाकिंग पॉइंट कोळम. कांदळवन दर्शन, संपूर्ण रिव्हर दर्शन आणि कायाक फिशिंग. और फिशिंग पण अलाउड. आणि पार्क घेऊन आलाय मस्तपैकी रॉड वगैरे. तर गाईज मस्तपैकी आता आम्ही फिशिंग पण करणार आहोत. मी आणि दीदी एका बोटमध्ये असणार आणि पार्थ एका बोटमध्ये असेल. तर त्याच्यामुळे तो एकटाच करेल फिशिंग. मी फक्त शूट करणार आहे. आणि गाईज आम्ही बसलो आहे. आई ग हे बघा इथपर्यंत येतोय माझ्या. गाईज आम्ही अडकलो इकडे बघा कांदळवनामध्ये. कांदळगावची माणसं कांदळवन मध्ये अडकलेली आहेत. आणि एकदम आतमध्ये गेलो तुम्हाला दाखवते. हे बघा गाईज काय झालं. ह्या काकांनी आम्हाला रेस्क्यू केलंय. रेस्क्यू ऑपरेशन. काहीच कांदळवन एंट्रन्स बघा किती भारी आहे. आणि आम्हाला काका अक्षरशः ओढत नेत आहेत. पण भारी आहे एक्सपिरियन्स. खूप सुंदर. वाव किती भारी ना दीदी. एक नंबर. वाव. हा पार्क पण आला इकडे आम्हाला ठोकायला. गाईज मी इकडून फर्स्ट टाइम बघते इथे आतमध्ये येऊन असं मंदिर वगैरे. हे आम्ही इकडच्या ब्रिजवरून बघायचो. इकडून मालवणला जायचा रोड आहे ना पूर्ण, इकडून बघायचो. पण आता इकडून बघतोय फर्स्ट टाइम. तर भारी वाटतंय. दीदी बघा फुलं एन्जॉय करताना. मस्त मजा येते. आता आम्ही अजून एका कांदळवनात जातोय. हा हो नाही हो आमचं दुकान आहे ना. हो तसं पण एवढं काही ऊन झोमणार
नाही झोमणार नाही असं. कुडाळवरून आणलेले 5 जण हो 2-3 लेडीज. बघा इकडचा किती सुंदर आहे. हे सगळी झाडं दिसत ती कांदळ हे सगळं कांदळवन पॉइंटवर जातोय आणि मजा येते. आणि दीदी बघा काय फालतूगिरी करते, आशीर्वाद देते. दीदी फालतू बघा. काकांना फुल कॉन्फिडन्स आहे, आम्ही कुठे पण घालणार. त्यांनी आमचं बघितले. आमचे पराक्रम बघितले काकांनी काय केले ते. पण त्याच्यामुळे मला ब्लॉग नीट करता येतोय, काका ओढून नेत आहेत त्यामुळे. कारण कायाकिंग करता करता ब्लॉग नाही होऊ शकत नीट. हां तेच. बट फुल ऑन एन्जॉय. आता आम्ही जातोय तिकडे सागर संगम बघायला. बघा गाईस किती सुंदर आहे. समोर दिसतोय तो लग्नाचा हॉल, पॉइंट शिर बांधला आहे तो. हा तिकडे बघा, तिकडे तो आहे ना, तो लग्नाचा हॉल आहे. कोणाचा हो तो? धुरी म्हणून. हा 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 नाही अगो तर काय करू का ते नव्हतं. शेवटी मग त्यांनी आमका काकांनी तर एकदम प्रॉपर फिरवलंय आम्हाला, सगळं नीट दाखवलं, माहिती समजावून सांगितली आहे. खूप छान वाटतंय. आता तिकडे आम्ही उतरणार आणि तिकडे जाऊन मग काका आम्हाला माहिती देणार आहेत. आले होते ना, हां मोबाईल त्यांना सांगतो आम्ही, मोबाईल बाहेर काढून. मागे व्ह्यू बघा माझ्या किती सुंदर आहे. आणि आता आम्ही चाललोय मस्तपैकी संगम बघायला. उतरलोय. हे बघा हे बीच आहे. हे बघा आम्ही इथे उतरलो आणि आता इथून जातोय पुढे चालत मस्तपैकी. तो जो आहे तो सुवर्णकडा आहे. तो माझी मावशी राहते तिकडे सर्जेकोटला ना, त्यांच्या तिथून दिसतो. म्हणजे त्यांच्या तिथून जायला वाट आहे. इथून पण जाऊ शकतो चालत चालत चालत. म्हणजे इकडे नदी आणि समुद्र एकत्र होतो. हा बघा तिकडे. हां ते खाडीचं तोंड आहे आणि तिथून असं पाणी मिक्स होतं एकत्र. त्याला संगम बोलतात. तो संगम आहे. आणि ते बघा तिकडून एक कायाकिंग चालू आहे. तो जो ब्रिज दिसतोय तिकडून. पण तिकडे जास्त काही स्पॉट नाहीत बघायला. काहीच नाहीये. काहीच म्हणजे काहीच नाही. आणि हे बघा हा समुद्र. इथून गेला ना सरळ सरळ चालत की इकडून मावशीचं घर आहे ना. जवळच आहे. हो इथून सरळ सरळ चालत जायचं. 1-1.5 किलोमीटर. हो एवढं पण नाही. एवढं पण 1-1.5 किलोमीटर नाही आहे. 1 किलोमीटर. चला जरा पाण्यात जरा पाय भिजवूया. हे बघा हे काका आहेत ते. हे आम्हाला घेऊन आले आहेत. मस्त सर्व्हिस दिली आहे आम्हाला, खूप सुंदर. त्यांचा आणि नंबर- छान एन्जॉय केला. त्यांचा नंबर हा नंबर मी खाली टाकते स्क्रीनवर. तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्यासोबत आणि कायाकिंग करू शकता. बेस्ट एक्सपिरियन्स देतात खूप म्हणजे खूप. आणि रिझॉर्टवर फिरून झालं आहे मस्तपैकी. आणि आता आम्ही जातोय रिटर्न. आणि आता मात्र आम्ही कायाकिंग करणार आहोत, म्हणजे स्वतः चालवणार आहोत. तसं आम्ही अर्धा चालवला, पण ना तिकडे कांदळवनामध्ये नीट म्हणजे एक्सपिरियन्स आहे ना, तर पटकन समजत नाही कसं चालवायचं ते. तर त्यामुळे. आणि समुद्रावर येऊन एवढं भारी वाटतंय ना, मस्त खूप जास्त एन्जॉय केलं आहे. आणि दिदीचं दाखवते काय फालतूगिरी चालली आहे. ही बघा काय आमका सूट होता. बघा गाईज इकडून किती सुंदर आहे. आता जातो आम्ही. पुन्हा इकडे येऊन चालू झालंय फिशिंग करायचं. 1:10 झाले. हो नाही माझ्याने ओपनच नाही होणार. तोंडावर जरी बसलं ना, ते कोळम कायाकिंग. आणि हे बघा हे ब्रिजच्या खालून तिकडून वाट आहे, म्हणजे पूर्ण तिकडून. इथून पण येऊ शकतो, शॉर्टकट आहे. पण इकडे जर समजा घर बांधलं तर येता येणार नाही, पण तुम्ही तिकडून फिरून येऊ शकता. पण आणि जर तुम्हाला जर समजलं नाही तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मम्मीचा कॉल येतो. आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी घरी. आणि आता मी बोलवलं आहे, गाडी मागवली आहे, येईल झंकार न्यायला, त्याच्यासोबत जाणार. आणि खूप जास्त एन्जॉय केलं, खूप भारी वाटलं. म्हणजे मी सगळ्यांना रिकमेंड करेन, कारण खरोखर प्रत्यक्षात जे कांदळवन दाखवायचं आहे ते इकडे दिसेल तुम्हाला. मेन म्हणजे बाकी मजेचा पार्ट तर बाजूची गोष्ट आहे, पण जे आपण बघायला येतो नवीन काहीतरी गोष्टी, तर ते इकडे नक्की बघायला मिळतील तुम्हाला. खूप जास्त एन्जॉय केला आम्ही. आणि स्टार्टिंगला आम्हाला जमलं नाही, पण नंतर मोबाईल ठेवला आणि मग नंतर बरोबर जमलं सगळं. मग नंतर ब्लॉग मी काही बनवलं नाही.
फक्त आणि फक्त एन्जॉय केलं आणि खूप मजा आली, खूप मजा आली. आणि ते जे काका आहेत ते आमचे गाववालेच आहेत, त्यामुळे त्यांनी मस्त आम्हाला फिरवलं, मज्जा केली. तर आता जातो घरी. तर भेटते आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर.